सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केली आहे असेच सगळीकडे म्हटले जात होते। मात्र आता तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे। वैष्णवीला 6 दिवसांपासून जास्त प्रमाणात मारलं जात होतं, परंतु वैष्णवीच्या मृत्यूपूर्वी 24 तासांच्या आत तिला गंभीर मारहाण करण्यात आली होती। अहवालानुसार तिच्या शरीरावर एकूण 29 जखमा होत्या। यातील 15 जखमा मृत्यूपूर्वी 24 तासांच्या आत तिच्या शरीरावर झालेल्या होत्या। तिचे हात, पाय, पाठ, मांड्या, चेहरा, डोके अशी एकही जागा नव्हती जिथे तिला जखम नव्हती। पूर्ण शरीरावरच तिला मारलं गेलं होतं। तुझा बाप मला जमीन घ्यायला 2 कोटी रुपये देत नाही। तुझ्या चुलत भावाच्या लग्नात मला फक्त अर्धाच तोळ्याची अंगठी दिली। कपडेही कसे होते ते तर मी तिथेच फेकले। मला पैसे हवे तुझ्या बापाला ते सांग, नाहीतर तुला सोडणार नाही म्हणत कदाचित त्या दिवशीही तिला शशांकने खूप जास्त मारलं। इतकं मारलं की रागाने गळा दाबून तिचा श्वास रोखला। ती हालचाल करत नाही पाहून शशांक घाबरला। इकडे तिकडे फोन करू लागला आणि मग सगळ्यांनी ठरवून तिचा मृतदेह पंख्याला अटकावून दिला। म्हणजे असं घडू शकतं, कारण आत्महत्या करायची असती तर तिने 6 दिवसांपासूनचा अत्याचार सहन केला नसता, रोज मारहाण सहन केली नसती। तिला आपल्या मुलासाठी जिवंत राहायचं असेल, परंतु या नराधमांनी तिचा खून केला असावा। ती खरंच या लोकांच्या त्रासाला कंटाळून तिनेच आत्महत्या केली असावी। तिच्या अंगावरील जखमा पाहून वाटत नाही की तिनं स्वतःहून आत्महत्या केली। खरं तर मंगळवारी पूर्ण रिपोर्ट पाहून वैष्णवीचे वडील म्हणजेच अनिल कसपटे यांनी माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून माझ्या मुलीचा याच लोकांनी खून केल्याचं म्हटलं आहे। या प्रकरणात चांगल्या वकिलांची नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। त्यामुळे आता सरकारकडून वैष्णवीच्या वडिलांच्या मागणीवर काय पाऊल उचललं जाईल हे विशेष महत्त्वाचं आहे। वैष्णवी आणि शशांक यांचा 28 एप्रिल 2023 रोजी सुसगाव येथे प्रेमविवाह झाला होता। घरच्यांच्या विरुद्ध जाऊन वैष्णवीने हे लग्न केलं होतं, परंतु तिच्या चरित्रावर संशय घेण्यात येत होता आणि तिचा नवरा शशांक तिच्यावरच असला संशय घेत होता। बहिणीचं आई वडिलांचं ऐकून तो आपल्या बायकोला छळत होता। कदाचित त्यानं त्याचं वैष्णवीवर खरं प्रेम आहे म्हणून तिच्यासोबत लग्न केलंच नव्हतं। त्याने तिच्या बापाची प्रॉपर्टी बघून तिच्यासोबत लग्न केलं होतं आणि वैष्णवी खरं प्रेम त्याच्यावर करत होती। त्याच्यासाठी ती आपल्या आई वडिलांना सोडून जायलाही तयार होती, पळून जाऊन लग्न करायलाही तयार होती। म्हणजे बघा ती त्याच्या किती जास्त प्रेमात होती, परंतु त्याचं मात्र प्रेम खोटं होतं। त्याचं फक्त तिच्या बापाच्या पैशांवरच डोळा होता। आपण वैष्णवी सोबत लग्न केलं तर आपल्याला नक्कीच तिच्या बापाकडून हुंडा मिळेल, जे मागितलं ते मिळेल। कारण वैष्णवी आणि शशांक जेव्हा एकमेकांच्या प्रेमात असतील तेव्हा नक्कीच वैष्णवी आपल्या वडिलांबद्दल त्याच्याजवळ बोलत असणार। माझे वडील माझ्यावर किती प्रेम करतात सांगत असणार। कदाचित महागडे गिफ्ट देखील ती प्रियकर शशांकला देत असणार आणि म्हणूनच ती किती श्रीमंत आहे, तिच्यासोबत लग्न केलं तर आपली नक्कीच मजा होणार असा विचार करतच त्यानं आपल्या घरच्यांनाही तिच्याबद्दल सांगितलं असणार। लालची लोभी लोक मयुरी जगताप पहिली सून घरात आणली, तिच्याकडून तर काही भेटलंच नाही, यांच्याकडून नक्कीच काहीतरी भेटेल अशा आशेनं शशांकला याच मुलीसोबत लग्न कर असे त्यांनी म्हटले असेल आणि म्हणूनच शशांक वैष्णवीला आपण पळून जाऊन लग्न करू म्हटला। कारण वैष्णवीच्या वडिलांनी त्यांची राजकारणी फॅमिली, त्यांच्या घरातील वाद वगैरे यांची अगोदरच चौकशी केली होती आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला होता। परंतु शशांकला वैष्णवीच्या वडिलांकडून होकार मिळवायचाच होता आणि म्हणूनच त्याने गोड बोलून वैष्णवीचं मन जिंकलं। आपण एकमेकांशिवाय जगू शकणार नाही म्हणाला आणि वैष्णवी देखील त्याच्या खोट्या प्रेमामध्ये अडकली आणि त्याच्यासाठी जीव द्यायलाही तयार झाली। पळून जाऊन लग्न करू म्हणू लागली, परंतु लाचार बापाने मुलीचं सुख बघितलं आणि लग्नाला होकार देत तिचं थाटामाटात त्यांच्या सगळ्याच मागण्या पूर्ण करत तिचं लग्न करून दिलं। लग्नाच्या 6 महिन्यानंतरच या लोकांचे खरे रंग तिलाही दिसायला लागले। आपले वडील खरं बोलत होते, ही माणसे माझ्या योग्यच नाहीत तिला वाटू लागलं, परंतु चिखलात पाय अडकला होता। स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला होता आणि आता दुसरा पर्यायही उरला नव्हता। त्याच व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचं होतं, त्यामुळे त्याचं सगळ्यांचे टोमणे बोलणे ऐकून घ्यावे लागत होते। कारण जर घरी आई वडिलांना सांगितलं तर तू तुझ्या मर्जीनं लग्न केलं, आम्ही तुझ्यासाठी इतका खर्च केला
असंच ऐकायला मिळेल असे तिला वाटायचे, परंतु वैष्णवीचे आई वडील यातील नव्हते. त्यामुळे वैष्णवीनं तिला त्रास द्यायला सुरुवात झाल्यानंतरच आई वडिलांना सांगायलाच हवं होतं, कारण ती जनावर नाही की कोणीही येईल आणि तिला मारेल. हुंड्यासाठी तिचा छळ चालला होता. तिने पोलिसांकडे जाऊन त्याच्या विरुद्ध तक्रार करायलाच हवी होती. आपला आवाज तिने उठवायलाच हवा होता. वैष्णवीने असे काहीच केले नाही आणि याचाच फायदा या लालची लोकांनी घेतला. ज्या दिवशी वैष्णवीनं आत्महत्या केली त्याच दिवशी सकाळी तिने आपल्या आईला एक फोन केला. आपल्याला इतकं मारलं आहे हे तिनं आईला समजू देखील दिले नाही, परंतु शांत अवस्थेत ती आपल्या आईसोबत बोलली. कुणाच्या तरी दारावर सासू आणि नंदेसोबत भाकरी घेऊन तूही जा आईला म्हणाली. आई आपल्या मुलीसाठी सकाळी लवकर उठून भाकरी घेऊन तिच्या सासू आणि नंदेसोबत दारावर गेली. इकडे वैष्णवी घरात एकटीच होती. नवऱ्यानं तिला टोचून बोलायला सुरुवात केली. मला पैसे हवे, कोणत्याही परिस्थितीत हवेच, तिला बोलू लागला. आणि वैष्णवी देखील मी काही करू शकत नाही, माझे बाबा इतके पैसे कुठून देतील म्हणू लागली. आणि या दोघांचा त्या दिवशी प्रचंड वाद झाला. 9 महिन्यांचे बाळ हे सगळं आपल्या डोळ्यांनी बघत होतं. घरात काय चाललंय त्याला समजत नव्हतं, परंतु शशांक मात्र बायकोला ओरडत होता, रागवत होता. पाईप घेऊन तिच्यावर धावून जात होता. आणि मित्रांनो, एवढंच नाही, त्या पाईपनं त्यानं तिला मारलं देखील. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पाईपचे देखील वण आढळून आले. खरं तर गेल्या 15 दिवसांअगोदर ती आपल्या वडिलांकडे आली होती. तिने तिच्यासाठी ड्रेसची शॉपिंग केली, छान छान ड्रेस घेतले, परंतु या लोकांनी ती घरी गेल्यानंतर तिला ते ड्रेस घालू देखील दिले नाही. तू आज नंतर साडीच घालायची तिला म्हणाले. वैष्णवी नाराज होती. तिने आईला सांगितल्यानंतर तिच्या आईने तिला साड्यांची देखील शॉपिंग करून दिली. आणि हे देखील या लोकांना अजिबात सहन झालं नाही. तिच्यावर फक्त अन्याय करायचंच काम यांनी केलं. तिला मारलं, पण तरीही आपल्या मुलासाठी ती उभी राहिली. तिला जर इतक्या दिवसांपासून हा त्रास होत होता, हा अत्याचार तिच्यावर होत होता, तर तिने तेव्हाच आत्महत्या केली असती. तिच्या भावाच्या लग्नावरून आल्यानंतरही तिने हे पाऊल उचललं असतं, कारण तेव्हाही तिला टॉर्चर केलं जात होतं. पण तिनं असं काहीच केलं नाही. मग तिनं अचानकच अशी आत्महत्या कशी केली? ती आपल्या मुलावर प्रेम करत होती, त्याच्यासाठी तिला जगायचं होतं. 9 महिन्याच्या लेकराला तिला अजिबात पोरकं करायचं नव्हतं. मग तरीही तिनं आत्महत्या कशी केली हाच प्रश्न आता सगळ्यांना पडतोय. खरंच तिच्या आत्महत्या होती की तिच्या नवऱ्यानं विचारपूर्वक केलेली तिची हत्या? राजकारणी लोक, मोठमोठ्या लोकांची साथ, आपलं कोण काय वाकडं करेल, आत्महत्या म्हणून केस दाबून टाकू असे विचार करतच या लोकांनी इतके भयंकर पाऊल उचलले असेल. आणि हे सगळं करून देखील हुंड्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाल्यानंतर त्यांना फक्त आणि फक्त 7 वर्षांची शिक्षा, हे कुठेतरी बरोबर वाटत नाही. खरं तर अशा लोकांना जन्मठेपेचीच शिक्षा झाली पाहिजे. लगेच ते सुटून बाहेर येता कामा नये आणि त्यांची जी काही प्रॉपर्टी असेल ती सगळी निरागस त्या वैष्णवीच्या बाळाच्या नावावर करावी. वैष्णवीच्या वडिलांकडून जो काही हुंडा घेतलाय त्याचा त्यांना परत करावा. वैष्णवीच्या बाळाचं पूर्ण आयुष्य अजून जायचं आहे, त्यामुळे त्याच्यासाठी योग्य तो निर्णय योग्य ते लवकर वेळेत घ्यावा. आणि जर तिची खरंच हत्या केली असेल तर या लोकांना खरंच फाशीची शिक्षा दिली तरीही कमी आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच लगेच सांगा. आणि हो, खास करून आजही वैष्णवी सारखा त्रास सहन करणाऱ्या मुलींसाठी एक सांगू इच्छिते. एकदा जर तुमचा आवाज उठवा. ज्या घरात त्रास होत असेल ते घर लगेच सोडा. स्वतःच्या पायावर उभे राहा. आपलं मूल स्वतः आपण एकटं सांभाळू शकतो. त्यामुळे अत्याचार सहन करत बसण्यापेक्षा त्यांच्या विरुद्ध नक्कीच लढा. वैष्णवीच्या केसबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही हत्या की आत्महत्या? नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.